टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन विटनकर सर आपल्यासोबत आहे। सर काय सांगणार, नुकसान जे झालं दंग्यात त्याचे पंचनामे झालेले आहे, मदत कधी मिळणार? नाही, जे नागपूरमध्ये जी घटना घडली त्याच्या अनुषंगाने आता शांतता नागपूर जिल्ह्यामध्ये रिस्टोर झालेली आहे आणि पोस्ट व्हायलन्स जे पंचनामे आपला जो गव्हर्नमेंट रिझॉल्युशन असतो त्याच्या अनुषंगाने आमचे तहसीलदार लेवलचे पंचनामे सगळे झालेले आहेत। त्याच्यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर क्रेन, कोणाला जर माणसाला जखमी झालेला आहे किंवा घरमध्ये नुकसान झालं तर सगळे पंचनामे आपले झालेले आहे। परवाच आमचे पंचनामे संपलेले आहे आणि माननीय CM सरांनी पालकमंत्री मोदींनी तात्काळ ते निधी वाटपाचे आम्हाला सूचना केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने येत्या 2-3 दिवसांमध्ये ते आम्ही कारवाई पूर्ण पार पाडू। कसे निकष असतात तर मदतीचे, कारण की प्रचंड नुकसान झालं, गाड्या नवीन गाड्या फोडलेल्या आहेत? नाही, याच्यामध्ये 2 विषय असतात की जर गाड्यांचा विषय घेतला तर पूर्णतः नष्ट, पार्शियल नष्ट। मग घरामध्ये पण जर डॅमेज पार्शियल झाला, पूर्ण घर डॅमेज झालं, असे निकष क्लिअर कट दिल्याने कोणत्या कॅटेगरीमध्ये किती त्यांना अनुदान मिळेल हे क्लिअर कट दिलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमचे ऑफिसर्स जाऊन, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार जाऊन फोटोग्राफ सहित आपण ते पंचनामे केलेले आहे। त्यांचं किती डॅमेज झालेलं आहे, पूर्णतः आहे की अंशतः आहे, आणि फोटोग्राफिकली एव्हिडन्स तेही आपण घेतलेले आहे। आणि एक आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की काल काही नागरिक आले त्या एरियातले की सर आमचं सुटून गेलेलं आहे, तर आमचं एकच सगळ्यांना म्हणणं आहे की कोणाचं जर पंचनाम्यामध्ये नसेल आलं आणि त्यांचं नुकसान झालेलं असेल त्यांनी आम्हाला तहसीलदार ऑफिसमध्ये आमचे नंबर आम्ही पब्लिश केलेले आहे, तिथे कॉन्टॅक्ट करा, आम्ही येऊ आणि पंचनामे करून घेऊ। आणि एक अश्युरन्स सगळ्यांना मी देऊ इच्छितो की कोणताच सिटीजन ज्यांचं नुकसान झालेलं आहे, मग गाडीचं राहो, घराचं राहो, दुकानाचं राहो, ते सोडण्यात जाणार नाही, त्यांचं आम्ही निश्चितच पंचनामे करू। जर कोणी सुटून गेलं त्यांनी आमच्या कार्यालयाला कॉन्टॅक्ट करावा। निकष जे आधीचे निकष आहेत त्या निकषानुसारच होणार की वाढीव मदतीची मागणी होते ते होणार आणि एक्झॅक्ट पुढच्या आठवड्यात होईल हे वाटत? नाही, आम्ही तर नेक्स्ट 1-2 दिनमध्येच आम्ही करायचा विनंती, आमचा प्रयत्न राहील। 48 आवर्समध्ये आम्हाला डायरेक्शन मिळालं, त्याचा आम्ही प्रयत्न परिपूर्ण करू आणि करून टाकू। आमचं असं मत आहे की ते होऊन जाईल 48 आवर्समध्ये। परंतु दुसरं एक बेनिफिट जे मिळेल की काही लोकांना इन्शुरन्स क्लेम करायचं असते, त्याच्यासाठी पण आमचे पंचनामे त्यांना फायद्यामध्ये भेटेल की खरंच हे जे व्हायलन्समध्ये जे हे झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं डॅमेज झालेलं आहे त्याचाही फायदा नागरिकांना होईल। त्यामुळे आमचे पंचनामे तर संपलेले आहे, आता ते जो निधी वाटायचा अनुदान तोही आम्ही नेक्स्ट 48 आवर्समध्ये करून घेऊ। त्यांना इन्शुरन्स मिळाला त्यांना आपली मदत मिळणार नाही तसे निकष आहे, त्याच्यामुळे आम्ही ते सगळे ज्यांचं इन्शुरन्स सगळं चेक करूनच आपण ते पंचनामे आपण करत आहोत। त्यांना इन्शुरन्स मिळालं तर आपण मदत नाही मिळणार, ते आम्हाला बघावं लागेल, कारण पंचनामे पूर्ण करू, मग इन्शुरन्स जर त्यांचा जर क्लेम असेल तर आम्ही ते बघूनच त्याच्यासमोर त्याचा निर्णय घेऊ। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।